नमस्कार मित्र हो, मी गार्गी. माझ्या शब्द निरंतराच्या प्रवासात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण ऐकणार आहात एक सुंदरशी कथा. कथेचं नाव आहे हिरवे हात. लेखक श्री मारुती चितमपल्ली सर. ही कथा पक्षी जाय दिगंतरा या पुस्तकामध्ये तुम्हाला वाचायला मिळेल. काही कथा मनामध्ये घर करून राहतात, हृदयामध्ये ठाण मांडून बसतात. ही कथा देखील त्याच पठडीतली अतिशय सुंदर कथा आहे. तुम्हाला नक्की आवडेल. चला तर सुरुवात करूयात कथेला. हिरवे हात. जेवण उरकून दुपारी सोलापूरहून नळदुर्गा नजीकच्या दस्तापूरला निघालो होतो. बसने 1-1.5 तासाभराचा रस्ता. जुलै महिना संपत आला तरी देखील पावसाची लक्षणं नव्हती. तसा सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्हा दुष्काळी प्रदेशच. आताशा त्या गावाला जाणं देखील उत्साहाचं वाटत नाही. वातावरणही निरुत्साही होतं. पावसाची 5 नक्षत्र गेली पण पाऊस पडला नव्हता. उन्हाळ्यागत वाटत होतं. मात्र रात्री आभाळ येई, दिवसा निघून जाई, विलक्षण असा उकाडा होत राही. बस हैदराबाद रस्त्याने धूळ उडवीत जोराची धावत होती. खिडकीतून उजाड बरड मारानं दिसत होती. पावसाची वाट पाहत पडून असलेल्या काळ्या जमिनी अजूनही नांगरटी विना पडून होत्या. मध्येच हिरवेगार उसाचे मळे, द्राक्षांचे हिरवेगार मांडवही दिसायचे. मधूनच माळावर चरणारी शिळ्या मेंढरं, हातामध्ये काठी, खांद्यावरती घोंगडी, डोक्यावर पगडी असे उंच अंगाचे धनगर मेंढ्यांमागून जाताना दिसायचे. पण मनाला प्रसन्नता वाटतच नाही. वाटलं ही मेंढरं जिथे जिथे जातील तिथं तिथं वाळवंट तयार करतील. पण माणसाला लोकर हवं, मांस हवं. माणसं अगोदर जगली पाहिजेत. त्यासाठी ही हिरवळ नष्ट झाली तरी देखील चालेल. परिसर उद्ध्वस्त झाला तरी देखील चालेल. आजचं पाहायचं असतं, उद्याचं कोणी पाहिलंय. वाटेमध्ये खानापूर आलं. विटकळ गेलं. इथल्या शिंदीच्या बनाने रेखलेल्या ओढ्यातून पूर्वी वर्षभर पाणी वाहत असायचं. पण आता शिंदीची झाडं देखील नव्हती. खडकाळ ओढे तेवढे दिसत होते. पूर्वी रस्त्याच्या दुतर्फा सावलीची झाडं होती. आता त्यांचं काष्ठशिल्प तेवढं तिथे उभं आहे. अणदूर आलं तेव्हा दस्तापूरच्या वाटेच्या ओळखीच्या खुणा दिसू लागल्या. इथून रस्ता चढावाचा. उंच टेकड्यांमधून वेडी वाकडी अशी वळणं घेत रस्ता दुर्गाकडे चालला होता. नंतर दुर्ग दिसू लागला. दुर्गाचा किल्लाही दिसू लागला. नदीच्या उंच दरडीवर उभा असलेला तो किल्ला. नदी त्याला तिन्ही बाजूनी वेढली आहे. एका बाजूने गावातून रस्ता मुख्य दरवाजाकडे जातो. तो किल्ला आणि वाहणारी नदी मी बालपणापासून पाहतोय. दुर्गाच्या बस स्थानकावर मी उतरलो. समोर चौकी होती. आज दुर्गाचा बाजारही होता. आजूबाजूला फिरून पाहिलं. ज्ञानबा भाऊजी काही दिसले नाहीत. ते चौकी समोरच्याच वडाच्या सावलीमध्ये बसतात असं पत्रात लिहिलं होतं. वाटलं ते बाजारात तर कुठे बसले नसतील. भर उन्हात सारा बाजार पालथा घातला पण ते कुठेही दिसले नाहीत. संध्याकाळ झाली. बाजार ओसरू लागला. पूर्वी मी इथून भाऊजींबरोबर चालत 2-3 कोसांवरच्या दस्तापूरला पायी जात येत असे. जळकोट ओलांडलं की रस्त्याच्या दुतर्फा दाट बाभळींची झाडी होती. झाडांच्या हिरव्यागार कमानीच्या रस्त्यावरून चालता चालता दस्तापुरात अक्काच्या वाड्यात कधी आलो ते कळायचं देखील नाही. पण आता झाडी तुटल्यामुळे सगळीकडे उजाड झालं आहे. माळरानातून भूतासारखा वारा घो घो करत वाहत असतो. त्यामुळे या वाटेवरून चालणं देखील कंटाळवाणं होतं. बस तिन्ही सांजा वाड्यापुढे थांबली. रस्त्याच्या कडेला 3-4 कडुनिंबाची झाडं. त्यांच्या भोवती दगडाचा औरस चौरस असा ओटा. समोर फळांचा दरवाजा असलेलं जुनं दुकान. दुकानासमोर छोटंसं अंगण. अंगणाभोवती दगडाचा अरुंद ओटा. दुकानाच्या उजव्या बाजूला वाड्याचा मोठा दरवाजा. दरवाजाच्या चौकटीवर तेलकटलेली नक्षी, आता तेल आणि धुळीच्या पुटाने बुजत असलेली. दोन्ही बाजूला घोड्याच्या लाकडी तोंडाचं शिल्प. दारातून आत प्रवेश केला की चौसोपी वाडा. मध्यभागी हिरवगार डाळिंबाचं झाड. मुख्य द्वाराजवळ गाईचा गोठा. समोर जोत्यावर लहान मोठ्या कणग्या हारीने भिंतीसारख्या उभ्या होत्या, मातीनं सारवलेल्या. वरून त्यांची तोंड लिंपलेली होती. कशामध्ये ज्वारी तर कशात तूर, कशात हरभरे, कशामध्ये साळी तर कुठं बियाणं. ह्या वाड्यामध्ये अक्का राहते. 30-40 वर्षांपूर्वी या वाड्याला वैभव होतं. किराणा भुसारीचं दुकान होतं. सांच्या पारी भाऊजी दुकानाच्या फळ्या काढून तरडीवर तागडी घेऊन बसलेले असत. दिवाळी, नाताळ आणि उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये माझा मुक्काम इथेच असायचा. भाऊजी
भुसारी मालाच्या खरेदी विक्रीसाठी पार हैदराबाद, गुलबर्गा, सोलापूर आणि अक्कलकोट भागामध्ये जायचे. अंदाजे 15-20 वर्ष हा व्यापार भरभराटीने चालला होता. वाड्यामध्ये लक्ष्मी नांदत होती. नंतर रजाकारांचे दिवस आले. सारा गाव दिवसभर बेचैन असायचा. बाप्पे कामधंदा सोडून दुकानासमोरच्या ओट्यावर लिंबाच्या सावलीमध्ये गप्पा गोष्टी अफवा उठवीत बसलेले असायचे. शेतावर कोणीही जायचं नाही. दिवे लागणीला जवानगडी भाले, बर्ची, नळीच्या बंदुका घेऊन तिथे जमायचे. बाजीराव व कोकाट्याच्या वावरामध्ये जोंधळ्याचं पीक उभं होतं. त्यामध्ये गोफणींनी दगड फेकायचे. फाड फाड आवाज करीत गोटे त्यामध्ये पडायचे. रात्रभर गावाभोवती गस्त घातली जायची. कुणालाही डोळा लागायचा नाही. अब्रूच्या भीतीने बाया, मुली जवळपासच्या शहरामध्ये आसऱ्याला गेल्या होत्या. नंतर निजामाच्या राज्यावर मिलिटरी ॲक्शन घेण्यात आली. हत्याकांडामध्ये लोकही सामील झाले. कधीही त्या डोंगरावर गिधाडं दिसली नव्हती, ती उडताना दिसू लागली. कोल्ही तिन्ही सांजा होताच कुपाटी आडून ओरडू लागली. जशी ही वावटळ आली तशी शांतही झाली. मोगलाईचा अंत झाला. त्यानंतर नित्य उपयोगी असणाऱ्या वस्तूंची टंचाई निर्माण झाली. साठेबाजी आणि काळा बाजार चालू झाला. या साऱ्या घटना इतक्या वेगाने घडत होत्या की भाऊजींनी ओंजळीने जमा केलेली 100 पोती ज्वारी आणि 5 पोती तूर तालुक्याच्या मामलेदाराने जप्त करून ती सरकार जमा केली. भाऊजींच्या व्यापाराला इथूनच उतरती काळा लागली. ते खचले. या नुकसानातून ते कधीही वर येऊ शकले नाहीत. लक्ष्मी मागच्या दाराने निघून गेली. भाऊजींना बाबांनी खूप धीर दिला. शहरात काही धंदा व्यापार करण्याचा सल्लाही दिला. पण गाव सोडण्यासाठी ते तयार झाले नाहीत. दुकानाला टाळं लागलं. उपजीविकेचं साधन राहिलं नाही. माळ रानावर शेत होतं, पण त्यात नियमितपणे काहीच पिकत नव्हतं. अक्का आणि मुली गावामध्ये मोलमजुरी करून संसार कसाबसा चालवित होत्या. पण भाऊजी कुठेही रोजगार करायला गेले नाहीत. त्यांनी ठरवलं की आता काळ्या आईजवळ जायचं. त्यांनी शेतीमध्ये लक्ष घातलं. अरणी कट्टे दुरुस्त केले. महिने खपून बांध बंदिस्ती केली. मधल्या अरणीवर खोपी बांधली. प्यायचं पाणी गावातून घेऊन जावं लागे. अशा रीतीने ते शेतामध्ये काबाड कष्ट करू लागले. आयुष्यात कधीही कुदळ खोरं धरणं त्यांना माहिती नव्हतं. 12 तास ते शेतामध्ये खपू लागले. शेतकऱ्यांना वाटलं ज्ञानबाचं दिवाळं निघालं. तो वेडा होऊन शेत उकरीत फिरतोय. पण त्यांनी कुणाच्याही टवाळकीकडे लक्ष दिलं नाही. कोणी विचारलं तर ते म्हणायचे, अरे राजा हरिश्चंद्राला दिवस आले, मी तर साधा माणूस आहे. पडत्या काळात बाबांनी दिलेला पैसा त्यांनी अरणीतच घातला. त्यांनी शेताच्या 4 बाजूंच्या अरणीवर खड्डे खणले आणि ते शेणखतांनी भरले. सीताफळं आणि रामफळाच्या चांगल्या बिया आणून त्यांनी मृगामध्ये तिथे पेरल्या. वर्षानुवर्ष त्यांची ही साधना चालू होती. मी दूर कुठे चांदा गोंदियाच्या जंगलातून भटकत होतो. अनेक वर्ष सोलापुरातल्या घरी जाणं झालं नाही. भाऊजींची भेटही झाली नाही. एकदा सोलापुरात बाबा फार आजारी होते म्हणून भेटायला गेलो. तसाच अक्काकडे गेलो. भाऊजी घरी नव्हते म्हणून शेतावर गेलो. ते शेतामध्येच काम करीत होते. अरणीवर सीताफळं आणि रामफळांची उंच झाडं उभी होती. सीताफळांची हिरवीगार झाडं फळांनी लदली होती. मी विचारलं, भाऊजी सीताफळ आणि रामफळांच्या झाडांचीच का बरं पहिल्यांदा निवड केलीत तुम्ही? ते सांगायला लागले, व्यापार धंदा बुडाल्यामुळे आम्हाला वनवास आला. वनवासात राम आणि सीतेने जी फळं खाऊन दिवस काढले ती झाडं मी लावली. एकतर ती झाडं पावसाचं जेवढं पाणी पडतं तेवढ्यावरच वाढतात. त्यांची पानं गुरंढोरं खात नाहीत. शिवाय त्यांची वाढही लवकर होते. 3-4 वर्षांमध्ये फळं येतात. उस्मानाबाद जिल्ह्याचा हा दुष्काळी भाग. कधी ओला दुष्काळ असतो तर कधी सुका दुष्काळ असतो. पण ही झाडं मात्र वर्षानुवर्ष वाढत असतात, फुलत असतात, फळत असतात. आता या फळांवरच उदरनिर्वाह चालतो. जास्तीची फळं असतील तर ती विकतो. त्यात मीठ, मिरची, तेलाचा खर्च निघतो. अरणीवर आपटा आणि सौदंडाची 2-4 मोठी झाडं होती. उपयुक्ततेच्या दृष्टीने झाडांची लागवड करणाऱ्या या माणसाने ही झाडं का लावली असावीत या विचारामध्येच मी त्यांना प्रश्न केला, भाऊजी आपटा आणि सौदंडाची झाडं का बरं लावलीत? तर ते म्हणाले, अरे ही झाडं तर राजांना यश देतात. पांडवांना त्यांनी यश दिलं. वनवासामध्ये त्यांनी आपली हत्यारं शमीच्या अर्थात समदडाच्या ढोलीमध्येच ठेवली होती. नंतर विराट राजाच्या राजधानीत ते गेले. 1 वर्ष त्या ठिकाणी हत्यारं न गंजता कसलाही अपाय न होता सुरक्षित राहिली. त्या झाडाने हत्यारं सांभाळून ठेवली. अशी ही झाडं
सारजाबाई, 50च्या घरातली वाटत होती ती. रंगाने सावळी, डोक्यावर भरून पदर, कपाळावर रुपया एवढं कुंकू. मी उठून बसलो. तिचं गाणं सुरात चालू होतं. ती संकोच न करता म्हणाली, गेण्या दादानं म्हटलं साहेबाला समदडीचं गाणं गाऊन दाव म्हणून. तुमच्यासमोर कसं म्हणायचं, आम्ही अडाणी माणसं. पहिल्यांदा तर मला गाणंच आठवेना, म्हणून इथे सीतामाईच्या झाडाखाली बसून गुणगुणू लागले. पूर्वी मी लग्नामध्ये गाणं म्हणायला जायची. आता देवळात लग्न होऊ लागली तेव्हा ती रीत जुनी होऊ लागली. गाणं बी विसरलं. मी अनपढ, ना लिहिता येतं ना वाचता येतं. ते कोणी लिहून बी ठेवलं नाही. पण सीताबाईनं माझ्यावर कृपा केली. गाणं मनात गुणगुणू लागले तसं एकदम आठवू लागलं. मग विसरू नये म्हणून इथेच गात बसले. तेव्हा तुम्हाला बी जाग आली. ऐकता ना गाणं? मी हळूच वही काढली आणि तिचं गाणं टिपून घेतलं. वर्ष लोटली. एकदा मी उन्हाळ्यात अक्काच्या गावी गेलो होतो. शेताच्या बांधावर हजारावर हिरवीगार अशी झाडं उभी होती. नानाविध आंबे, चिंचा, जांभळी, कडुनिंब, लिंबारे, शेवगा, हादगा, करवंद, बोरी, उंबर, नाना परीची झुडपं आणि रोपं दिसत होती. खोपीजवळ एक काटेरी असं उंच झुडूप दिसलं. त्याला बोटभर गोल हिरवी पानं होती. करवंदा एवढी गुलाबी पिवळट फळं धरली होती. मला ते झाड नवीन वाटलं, म्हणून मी भाऊजींना विचारलं, भाऊजी ते कसलं झाड? भाऊजी म्हणाले, कारीचं. त्याचा काय उपयोग आहे? अरे त्या झाडामध्ये आसरा राहतात. आसरा? आसरा म्हणजे काय? त्या वृक्षदेवता आहेत. इथल्या झाडांना त्या इजा होऊ देत नाहीत. फळ झाडांना राखण लागते, म्हणून इतर झाडांबरोबर 2 कारीची झाडं लावली आहेत. एक खोपीजवळ, दुसरं शेतात यायच्या वाटेवर पांदणीच्या हद्दीवर. प्रत्येक झाड लावण्यामागची त्यांची भूमिका आणि कारण मीमांसा ऐकून मी आश्चर्यचकित झालो. झाडं लावणं, त्यांचं संवर्धन करणं, संरक्षण करणं हा माझा पेशा, पण भाऊजींचा तो धर्म होता. किंमती आणि अतिशय सुवासिक लाकूड देणारं चंदनाचं झाडही मला अरणीवर दिसलं. या वृक्षाविषयीचं तत्व जाणून घेण्यासाठी मी त्यांना विचारलं, भाऊजी चंदनाची मोठी झाडंही दिसतात, त्यांना सुवासिक लाकडाचा गाभाही आला असावा. ती आपोआप आली की तुम्ही मुद्दाम लावलीत? मुद्दाम त्यांचं बी आणून झोडपात पेरलं आहे मी, भाऊजी म्हणाले. परंतु नियमाप्रमाणे त्या झाडावर आता मालकी सरकारची आहे. त्याची किंमत दिल्याशिवाय ते तोडताही येणार नाही. मात्र विकल्यावर सोन्याच्या भावाने पैसा मिळेल. मी बोललो, इथली कुठलीही झाडं तोडण्यासाठी लावलेली नाहीत. भाऊजी म्हणाले, चंदन तर सर्व झाडाचं रक्षण करणारा राजा आणि ज्ञान देणारा गुरु आहे. देव दानव देखील त्या झाडाला गुरु मानतात. तो वृक्षांना ज्ञान देतो. फुलं, फळं आणि पाला यांना न्याय देतो. जनावर आणि माणसांच्या सपनात जाऊन त्यांना सांगतो की या झाडांना इजा करू नका. चंदनाखाली झाडाचं नुकसान करणारी दुष्ट माणसं सहज जरी उभी राहिली ना, तरी देखील त्यांच्या मस्तकामध्ये फरक पडतो. त्यांच्या बुद्धीमध्ये चांगले विचार येऊ लागतात. त्यांना सहजच वाटू लागतं की यापुढे आपण झाडांची मोडतोड करू नये. प्रत्येक वृक्षाविषयीचं गूढ ज्ञान भाऊजींना होतं. उंबराच्या झाडाविषयी ते सांगत होते. उंबर रात्रीच्या वेळीस प्रत्येक झाडाची तपासणी करतो. कुणा ठिकाणी कुणाला इजा झाली आहे का ते पाहतो. मग चंदन राजापुढे उभा राहतो. आणखीन इतरही झाडं जमतात. त्यांना जीव आहे. ज्याच्या त्याच्या गुणाप्रमाणे त्यांना रूपही आहे. मध्येच मी विचारलं, म्हणजे स्त्री पुरुषांसारखं? हो तर, भाऊजी म्हणाले. सीताफळाचं रूप बाईसारखं, रामफळ पुरुषासारखा, चिंच, जांभळी बायका आणि बोर ही बाईचा अवतार. ही सारी झाडं आपली कैफियत चंदन राजाला सांगतात. चंदन न्याय देतो. उंबर आणि कारीकडे मग रक्षणाची जबाबदारी सोपवितो. ती दोघं वृक्ष तोडणाऱ्या माणसाच्या मागे शनिदेवाला लावून देतात. त्याची प्रचिती मला आली म्हणून सांगतो. माझ्या शेताच्या अरणीवर 1100 झाडं वाढत आहेत. आज अशा परिस्थितीत इथल्या अनेक दुष्ट माणसांपासून तरली आहेत असा मला विश्वास आहे. माझा आत्मा संतुष्ट आहे. घरच्यांना 2 वेळा आता जेवण मिळतं. मला त्याचात खूप आनंद आहे. भाऊजी, तुम्ही रोज सकाळपासून सायंकाळपर्यंत या झाडांसाठी काय करता? मी विचारलं. एक गोष्ट ध्यानात ठेव, ही झाडं फक्त देवाघरच्या पाण्यावर वाढविली आहेत. इथे माझ्या शेतामध्ये विहीर नाही. या झाडांना मी कधीही पाणी घातलेलं नाही. मी रोज चंदनापाशी जातो. तिथे पिण्यासाठी आणलेली मातीची घागर ठेवतो. सर्व झाडांची तपासणी करतो. त्यांच्या बुडाजवळचे गवत, पालापाचोळा काढतो. त्यांच्या मुळ्यांजवळची माती खुरपतो, हलवितो. तोपर्यंत दुपार होते.
इथेच खोपीजवळ बसून जेवतो, झाडांच्या सावलीत थोडा आराम करतो. पुन्हा माझे काम चालू होते. झाडांची पाने पाहतो, त्यावरील अळी किडे काढून टाकतो, जाळी जळमट झाडतो, सरड्यांना हुसकावून देतो. माणसाला ओळखावं तशी ही सारी झाडं माझ्या ओळखीची आहेत. दिवस मावळल्यावर मी घरी जातो, जेवण करून सुखाने झोपतो. भाऊजी उत्तरले. आज बऱ्याच दिवसानंतर पुन्हा बसमधून मी वाड्यासमोर उतरलो आणि वादळी पावसाला सुरुवात झाली. एवढ्या मोठ्या वाड्यात अक्का एकटीच पेरणीसाठी भुईमुगाच्या शेंगा फोडीत बसलेली होती. दुकानातल्या ओट्यावर अंथरलेल्या तरटावर अक्काने सतरंजी अंथरली, त्यावर सोलापुरी चादर. मी हातपाय धुवून त्यावर बसलो. अक्काचं कुशल विचारित चहाचा एक एक घोट मी घेत होतो. ती म्हणाली, तुझे भाऊजी 4-5 दिवस झाले उमरग्याला गेलेत, बहुधा आज परत येतील. भाऊजींची झाडं कशी आहेत? मी विचारलं. अरे, रात झाली की आमच्या शेताकडे कोणी माणूस फिरकत नाही. तिथे गावकऱ्यांना झाडातून चाललेला दिवा दिसतो. त्यांना वाटतं की शेतामध्ये भुताटकी आहे. नंतर अक्का स्वयंपाकाच्या तयारीला लागली. मी भाऊजींची वाट पाहत बसलो. खिडकीतून भणाण वाहणाऱ्या वाऱ्याचा आवाज येत होता, एखाद्या समुद्र किनाऱ्याच्या गावात येतो तसा. दारांच्या फळांच्या फटीतून वारा सू सू असा आवाज करीत वाहत होता. बाहेर मातीचा गंध दरवळला. पुढच्या ओट्यावरच्या निंबाच्या झाडाची पानं सळसळत होती, त्यावर पाऊस वाजत होता. त्या आवाजाबरोबर माझं इथलं बालपण हळूहळू माझ्या मनात डोकावत होतं. अंधार पडल्यावर अक्काने कधी कंदील आणून ठेवला ते कळलं देखील नाही. खोलीभर अंधूक प्रकाश पडला होता. बाहेर काळोख वाढत होता. इतक्यात एक बस आवाज करीत दारासमोर येऊन उभी राहिली. दिव्याच्या झोतातून पावसाच्या दाट सरी चमकल्या. कुणीतरी खाली उतरलं आणि नंतर धाडकन बसचा दरवाजा वाजला. बस आवाज करीत निघून गेली. पावसामुळे यावेळी बाहेरगावी जाणारा प्रवासी नव्हता. इकडे तिकडे पुन्हा सामसूम. दुकानाची कडी वाजली. फळ्या काढून भाऊजी आत आले. मला पाहून त्यांना आश्चर्य वाटलं. ते म्हणाले, कधी आलास? दुपारी, मी सांगितलं. सारं काही ठीक आहे ना? हो. त्यांची उंची 6 फुटांवर होती, पण आता पाठीत वाकले होते. गव्हाळ रंग, धारदार नाक, डोळ्यामध्ये गूढ चमक, खांद्यावर घोंगडी, हातामध्ये नायलॉनची पिशवी. त्यात एका भगव्या फडक्यामध्ये पुस्तकं बांधून ठेवलेली होती. त्यांनी डोक्यावरचं मुंडासं काढून खुंटीला अडकवलं. गुळगुळीत गोटा, त्यावर बोटभर शेंडी, अंगामध्ये मांजरपाटाचा सदरा, जाडं भट धोतर, अणवाणी. मी विचारलं, भाऊजी ही पुस्तकं कसली? पहा की. ते ऐकल्यावर मी फडक्याची गाठ सोडली. त्यामध्ये दत्ताची तस्वीर होती. ज्योतिषा वरची 2 पुस्तकं होती, पंचांग होतं. मी विचारलं, भाऊजी हे केव्हापासून चालू केलं? भाऊजी म्हणाले, पूर्वी मला पंचांग वाचता यायचं. तिथी, वार, सण सांगायचो मी. पण हे भविष्य सांगायचं ज्ञान एकाएकी आणि कसं मिळालं तुम्हाला? ती फार मोठी कथा आहे आणि ती कथा आज ऐकू नकोस, अख्खा दारामध्ये उभी राहून सांगत होती. अमावस्येच्या दिवशी ऐक. तुझ्या भाऊजींना आता वेड लागायचं तेवढं बाकी राहिलंय. चला, जेवण तयार आहे, ताट वाढते, दोघं जेवून घ्या. काळ्या साळीचा भात, गाईचं ताजं दूध, शेवग्याच्या शेंगांचं पिठलं, ज्वारीची उणवून भाकरी. लहानपणी हे सारं मी मोठ्या आवडीने खायचो. हे अक्काने अजूनही लक्षात ठेवलं तर. भोजन झाल्यावर मी अंथरुणावर बसलो. समोरच्या ओट्यावर भाऊजी बसले. अक्का सारवासारव करून जोत्यावर अंथरण टाकून झोपी गेली होती. बाहेर किर्र अंधार होता. मी म्हणालो, भाऊजी ती कथा सांगताय ना? ऐकतोस? हो. त्यांनी सांगायला सुरुवात केली. लोक माझ्या शेताविषयी असं का बोलतात म्हणून मी उन्हाळ्यातल्या एका रात्री शेतामध्ये गेलो. 10चा सुमार असावा. वाटलं झाडं रात्री काय करतात हे पाहावं तरी. मधल्या आरणीवर उभा राहिलो. आभाळामध्ये नवमीचा चंद्र होता. उभं राहून एकदा सर्व झाडांकडे पाहिलं. शांत झोपलेल्या एखाद्या राईसारखं वाटलं. प्रत्येक झाडापुढे काही क्षण स्थिर उभा राहिलो. ती सांगत होती, आता आम्हाला झोप येते. आम्ही इथं फार सुखी आहोत. हे सारं करेपर्यंत मध्यरात्र झाली होती. माझ्या नित्याच्या जागेवर त्या खोपीच्या तोंडाजवळ मी घोंगडी अंथरून बसलो. वरून पिठासारखं चांदणं पडलं होतं. त्या झाडांच्या सावलीत चंद्रफुलांची नक्षी दिसत होती. तिथे पडल्या पडल्या माझा डोळा कधी लागला माहीत नाही. पहाट झाली होती. चंद्र मावळला होता. जिकडे तिकडे अंधार. आभाळामध्ये चांदण्या दिसत होत्या. उंबराचं झाड माझ्याकडे चालत येत होतं. त्याने माझ्या मस्तकावर हात ठेवला आणि म्हणालं, मी असा इथे एकटा उभा आहे. त्या एकाकी जीवनात सर्व गोष्टी सहन कशा करायच्या हे मी शिकलो. आता मी सहनसिद्ध आहे.
ऊन, सोसाट्याचा वारा, झाडांना बेचिराग करणारा विजेचा लखलखाट सारं मी सहन केलं. मला ही सहनसिद्धी आणि हे धैर्य कुठून आलं? हे सारं माझ्या अंतरंगातून आलं आहे. मला भीती माहीत नाही, मरणाची सुद्धा. तू आता स्वावलंबी झालास, पण मनाने विरक्त राहा, म्हणजे बाहेरचं जग तुला विचलित करणार नाही. येथे तुला जी मनशांती मिळाली आहे तिची आठवण ठेव, ती तशीच तुझ्या बरोबर राहील. आता माझी स्वतःची मनशांती मी तुला वरदान देतो. नकळत माझ्या मनावर काही चमत्कारिक परिणाम होऊ लागला. बाहेरची शांतता एखाद्या प्रकाशाच्या झोताप्रमाणे माझ्या मनामध्ये शिरत होती. मला मोहनिद्रा यायला लागली. समाधीसारखी अवस्था होऊ लागली. जमिनीतून उगवणाऱ्या झाडांसारखा मी जागच्या जागी चिकटल्यासारखा झालो. त्या अवस्थेमध्ये मी किती वेळ होतो हे माझं मलाच बरोबर आठवत नाही. सूर्य उगवला होता. मला जाग आली. सूर्याची कोवळी किरणं झाडांच्या शेंड्याशी खेळत होती. असा सुंदर सूर्योदय कधी देखला नव्हता. त्या झाडाने माझ्या मनाचा आणि अंतरंगाचा घेतलेला ताबा शेवटी सोडून दिला. मी उठलो, घरी परतलो. तेव्हापासून मला भूत भविष्याचं गूढ असं ज्ञान येऊ लागलं. भाऊजींच्या आयुष्यातलं तिसरं पर्व इथून चालू झालं होतं. या पर्वाची अक्काला भीती वाटत होती. भाऊजी दिवसेंदिवस संसारातून लक्ष काढून घेत होते. त्यांची कशावरही वासना नव्हती. झाडांची पानं गळून जावीत तशा साऱ्या वासना गळून पडल्या. भाऊजींच्या जीवनातलं हे आवर्तन आम्हा साऱ्यांनाच आश्चर्यकारक वाटत होतं. ते प्रत्यक्ष पाहावं म्हणून दुर्गाच्या बाजारात वडाच्या झाडाखाली मी त्यांना शोधत होतो. पण तिथं ते न भेटल्यामुळे गावी आलो. नळदुर्ग उमरग्याच्या दशक्रोशीत भविष्य वर्तविण्याविषयी त्यांचा बोलबाला होता. लोकांना त्यांची चांगली प्रचिती येत होती. भविष्य जाणण्यासाठी अंमलदार त्यांना घरी बोलावून घेत. भाऊजी पैसे मागत नसत, पण लोक स्वतःहून देत. सायंकाळी हे सारं सांगताना भाऊजींविषयीच्या अभिमानापेक्षा अक्काला काळजी अधिक वाटत होती. त्या अनुषंगाने मी भाऊजींना विचारलं, भाऊजी, आता या साऱ्या व्यापांची गरज आहे का? आहे तर ती कशी? आमचा हा दुष्काळी इलाखा, झाडापासून उत्पन्न मिळतच, पण आता उंबराभोवतालच्या जमिनीतील धान्य ओलीने पिकू लागलंय. तेवढ्यावर गुजारा होतो. 7 पोरींची लग्न झाली. एकुलत्या एका मुलाचंही लग्न झालं. आजोबा झालो. इतकी वर्ष स्वार्थ पाहिला आणि आता परमार्थ. तो कसा? या निमित्ताने मी गावोगाव जातो. बाजाराच्या दिवशी दुःखी कष्टी माणसं भेटतात. त्यांचं दुःख योग्य तो सल्ला देऊन मी कमी करतो. हे ज्योतिषशास्त्र पैसा मिळविण्यासाठी नाही, केवळ लोकांच्या उपयोगी पडावं म्हणून ही खटपट. दुसरं म्हणजे ज्योतिष आणि हस्तसामुद्रिक शास्त्राची प्रचिती पाहावी, त्याचा सखोल अभ्यास करावा, हे माझं ध्येय. या विद्येमुळे लोकांशी माझा संबंध येतो. त्यांना मी चांगलं वागण्याची बुद्धी देतो. त्यामुळे थोडंसं का होईना समाजातील माणसांचा झगडा कमी होतो. आयुष्याच्या शेवटाला धन बरोबर येत नाही, माणसाचं नाव तेवढं मागे राहतं. मी पाहिलंय, माणसं शिकलेली असोत, अडाणी असोत, पण आपल्या भविष्यात काय लिहून ठेवलंय हे जाणून घेण्याची उत्सुकता साऱ्यांनाच असते. या गोष्टीचा मी फायदा घेतला. सोनारानं कान टोचावं तसं लमाण तांड्यातील, हरिजन वाड्यातील बेकार तरुणांचे कान मी टोचत असतो. ते नोकरी धंद्यांसाठी गाव सोडत नाहीत. गावं एवढीशी, साऱ्यांना रोजगार मिळणार तरी कसा? उपाशी मरण्यापेक्षा गाव सोडलेलं बरं. नोकरी पाहिजे असेल तर त्यांनी गाव सोडलं पाहिजे हे मी त्यांना पटवून देतो. आता बहुतेकांना नोकऱ्या लागल्या आहेत. मोठ्या कृतज्ञतेने ते मला भेटायला येतात. गावातील लोक म्हणतात मी भीक मागायला जातो. म्हणू त्या बापडी, त्याची मला पर्वा नाही. गाववाल्यांची मला कधीच साथ मिळाली नाही. माझ्या बरोबरचे लोक आता बहुतेक नाहीतही. आहेत ते धडके नाहीत. कोणी आंधळा, कोणी लुळा पांगळा, कोणी बहिरट. पण देवाने दिलेली ही पंचतत्व माझ्यात अजून तरी शिल्लक आहेत, शाबूत आहेत. झाडांची सेवा केल्यामुळे हे निरोगी औक्ष मला मिळालं. मला दमा होता, पण वृक्षांची सेवा करून त्यांच्या सहवासात राहून त्यांच्या सावलीत बसून मला बरं वाटू लागलं. शहरात जाऊन डॉक्टरची महागडी औषधं घेणं परवडतही नाही. परत जेव्हा मी निघालो त्या दिवशी अक्का मला सांगत होती, आता आमचं कसं व्हायचं रे? 7 पोरी दिल्या घरी गेल्या. सून आणि 2 नातवंड आहेत. पण परवा धोंडीरामाने त्यांना इंदूरजवळच्या महूला नेलं. आता घरात कोणीही उरलं नाही. ते आठवडा बाहेरगावी असतात. मी अक्काला म्हणालो, अक्का, भाऊजींची आता काळजी नको करूस. ते आता संसारातून मुक्त होत आहेत. अरे ते त्यांचं झालं. मी एकटी भूतासारखी या वाड्यामध्ये राहते. सांच्याला कुणी दिवा लावायला माणूस नाही घरात. ते जेव्हा घरी असतात तेव्हा मी चुलीशी बोलत असते आणि ते अंगणातल्या डाळिंबाशी.
अक्काचं म्हणणं खरं होतं. मी निरुत्तर झालो. जायच्या दिवशी पावसाची झड होती. माळावरचा गार वारा अंगाला झोंबत होता. जिकडे तिकडे पाणीच पाणी होतं. बसची वाट पाहत दुकानासमोर पत्र्याच्या आडोशाला उभा होतो. समोर ओट्यावर कोणीही प्रवासी नव्हता. भाऊजी म्हणाले, तुम्ही आलात, भेटलात, बरं वाटलं. आम्ही आता पिकलं पान झालोय, कधीही गळून जायचं. आता कधी भेट होणार? मी मेल्यावर माझी राख हाडं गंगेमध्ये टाकू नका. ज्यांनी मला सांभाळलं, मला सावली दिली, ज्ञान दिलं, आरोग्य दिलं, त्या औदुंबराच्या झाडाखाली आणि त्या चंदनराजाच्या चरणी पुरा. आता तिथेच चिरनिद्रा, जन्मोजन्मी तीच मला तारतील. हे ऐकल्यावर मी म्हणालो, भाऊजी असं का म्हणता? तसे भाऊजी म्हणाले, तुझी ही कुंडली पाहिली मी. भाग्यस्थानातील शनी प्रबळ असल्यामुळे तुला नोकरीसाठी जंगलाची वाट धरावी लागली. पण तू झाडांवर प्रेम केलंस, वन्यजीवांचं संरक्षण केलंस, ग्रंथांवर प्रेम केलंस म्हणून तरलास. शनी महात्म्यामध्ये म्हटलं आहे, ग्रंथ संरक्षितयास पीडा फार न करी मी. दुरून रिकामी बस येताना दिसली. पिशवी हातामध्ये घेऊन मी भाऊजींना आणि अक्काला नमस्कार केला. बसमध्ये बसलो. सोलापूर येईपर्यंत पाऊस होता. जिकडे तिकडे हिरवगार दिसत होतं. मित्र हो, ही कथा इथे संपते. ही कथा वाचल्याच्या नंतर पुलंनी अर्थात पु ल देशपांडेंनी चितंबल्ली सरांना एक सुंदरसं पत्र लिहिलं होतं. ते पत्र असं: प्रिय मारुतराव, हिरवे हात ही तुमची कथा वाचली, अतिशय आवडली. भाऊजींचं व्यक्तिचित्र अप्रतिम झालं आहे. एखाद्या अद्भुत कहाणीशिवाय देवळाला जसं देऊळ पण येत नाही ना, तसंच वृक्षांचं आणि रायांचं आहे. या कहाण्या दगडांशी आणि वृक्षवल्लरींशी आपल्या जीवाचे धागे जुळवितात. समोर छोटंसं अंगण आणि मागे परसू असलेली घरं होती ना, त्या काळामध्ये झाडाझुडपांशी माणसांचे सोयरेपणाचे संबंध होते. एखाद्या आंब्याला आजोबांचा हात लागला आहे, आजीने नारळीला पाणी शिंपडलं आहे म्हटल्यावर ती झाडं वडीलधारी व्हायची. तुम्हाला तर वृक्षवेली आणि वनचरांचा खूप जिव्हाळा लाभला आहे. त्यामुळेच भाऊजींच्या वृक्ष स्नेहाशी तुम्ही एकरूप होऊ शकलात. भाऊजींच्या विरक्तीमध्ये ही माणसांना झाडांसारखे फुलवून संसारातल्या उन्हा पावसाला तोंड देण्याचं धैर्य निर्माण करण्याची भावना आहे. ती मला फार मोलाची वाटली. आयुष्यामध्ये पोटा पाण्यासाठी करावा लागणारा व्यवसायही आनंदाचे धन करणारा लाभावा, हा तुमच्या कुंडलीतला खरा भाग्ययोग म्हणायला हवा. एक हृदय अशा प्रकारची आणि हळुवारपणाने हाताळलेली कथा मला वाचायला पाठविल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. पु ल देशपांडे. या कथेचं महत्त्व सांगण्यासाठी पुलंनी आपल्या पत्रामध्ये लिहिलेल्या शब्दांव्यतिरिक्त इतर कुठले शब्द वापरता येतील का? नाही, किमान मला तरी ते जमणार नाही. मित्र हो, ही कथा तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कळवा. आणि माझ्या आवाजातून ही कथा जर तुम्हाला ऐकणं आवडलं असेल